तू का बरं नाही पिऊ शकत? कसं झालं? पिंकी पिंक. मी लवकर चिडत असेल असं कितपत कुणाला वाटतं नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा, कारण मला ते जाणून घ्यायला आवडेल. हे ऑल व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आता आजही परत 4-5 वाजता आहेत. मी आजकाल संध्याकाळी ब्लॉग्स स्टार्ट करायला जास्ती प्रिफर करते. एकदम फ्रेश वाटतं मला आणि छान असं काहीतरी तुमच्याशी पण नवीन गोष्टी शेअर करता येतात. सो आजचा दिवस ॲक्च्युली सकाळी मी ब्लॉग सुरू केला नाही, पण मी एक रेसिपी छान शूट केलेली आहे. कारण याच्या आधी मला बऱ्याच कमेंट्स होत्या. मी शॉर्टमध्ये शेअर केली होती मटन करीची रेसिपी तुमच्याशी. रेसिपीने फक्त एक क्लिप शेअर केली होती. तर इंस्टाग्रामवर पण बऱ्याच कमेंट्स होत्या आणि यूट्यूबवर पण बऱ्याच कमेंट्स होत्या की मटन करीची रेसिपी शेअर करा. सो टेस्ट तुम्हाला पूर्णपणे वेगळी मिळेल आमच्याकडली, कारण आमचे सगळे मसाले वगैरे विदर्भातले असतात. सो त्याने मी ती बनवलेली आहे. पण तुम्ही तुमच्या घरातले जे काही मसाले आहेत माझ्या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा. पुढे ब्लॉगमध्ये मी ती रेसिपी तुमच्याशी शेअर करतेच, पण त्याआधी आता 5 वाजले आहेत आणि रोशनला कॉफी पाहिजे. आणि आज समहाव मला पण कॉफी प्यायची इच्छा झाली. ते विदाऊट शुगर नाही, प्रॉपर अशी कॉफी प्यायची इच्छा झाली. तर मी म्हटलं आपलं जे 1 महिन्याचं चॅलेंज आहे त्याचा थोडंसं आजचा दिवस ब्रेक करू. आणखी एक छान गोष्ट तुमच्याशी मी पुढे शेअर करणार आहे ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हो, आता मी इतकं सिम्पल टोनमध्ये तुम्हाला रोज म्हणते ब्लॉगमध्ये की आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. ते बहुतेक कुणीच ऐकत नाही, पण मी मागच्या आणि त्याच्याही मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला जस्ट म्हटलं होतं की जर तुम्ही व्हिडिओज बघतात आहे, तुम्हाला आवडत आहे, तर तुम्ही सबस्क्राईब आवर्जून करून घ्या. आणि त्या ब्लॉगवर तुम्ही सर्वांनी इतकं प्रेम दिलं. सगळ्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सगळ्यांनी सबस्क्राईब केलं. इवन मागच्या ब्लॉगवर पण तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला. सगळ्यांनी सबस्क्राईब केलं. छान असे पटापट सबस्क्रायबर वाढतात. तर मला तेवढीच एनर्जी येत आहे रोज छान असे नवीन ब्लॉग्स शूट करायला, तुमच्यासमोर काहीतरी नवीन कॉन्टेंट घेऊन यायला. सो परत एकदा मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, आता मी पण थोडीशी लालची झाली आहे, की तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकनला नक्की प्रेस करा, म्हणजे जेव्हा केव्हा माझा ब्लॉग येतो, मोस्टली सगळे ब्लॉग्स माझे 11लाच येतात तर नाही, पण मी शॉर्ट व्हिडिओ 5 वाजता पण पोस्ट करते. सो त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळेत मिळतील आणि तुम्हाला पटकन माझा ब्लॉग बघायला मिळेल. आणि त्याचसोबत हाईपचं एक ऑप्शन येतं तिथे, ते पण प्लीज तुम्ही केलं तर मला खरंच हेल्प होईल. मला माहिती नाही त्याच्यापासून किती काय फायदा होतो, पण तिथे ऑप्शन दिसत आहे की हाईप करू शकता तुमच्या आवडत्या यूट्यूबरला किंवा तुमच्या ज्याचे ब्लॉग्स तुम्हाला बघायला आवडतात त्यांना तुम्ही हाईप करू शकता. जर तेही तुम्ही केलं तर मला पण बघता येईल की त्याच्याने काय फायदा होतो. सो प्लीज ते पण करा. आणि यासाठी तुमचं इतकं प्रेम देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. चला मग आजचा व्लॉग सुरू करूया. सगळ्यात पहिले मी कॉफी बनवते आणि त्यानंतर मी कॉफी कशी बनवते एकदम सिंपल हे पण तुमच्याशी शेअर करते. आणि त्यानंतर मटन करीची रेसिपी सुद्धा शेअर करते. आणि हो, आज फर्स्ट टाइम मी भाकरी अटेम्प्ट केले आहे. मला येत नाही भाकरी बनवता, पण मी ट्राय केल्या आणि त्या छान जमल्या. पण 100% नाही म्हणू शकत, पण 90% तर छान जमल्या, खाण्यायोग्य होत्या. सो ते पण छोटीशी क्लिप मी तुमच्याशी शेअर करते पुढे. सो स्टे कनेक्टेड. सो मला कॉफी बनवायची होती, त्यासाठी मी इथे 2 चम्मच कॉफी घेतलेली आहे आणि 3 चम्मच शुगर घेतली आहे. तुम्हाला जास्ती गोड आवडत असेल तर तुम्ही 4 चम्मच शुगर पण घेऊ शकता. आणि अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे. जास्ती पाणी झालं तर त्याला क्रीमी टेक्स्चर येणार नाही. त्यानंतर हे अगारोचं हँड ब्लेंडर अशी त्याची अटॅचमेंट लावून घेतली. त्यामध्ये विस्कर येतं. सो इथे विस्कर लावलं, त्याला 2 पॉवर बटन आहे. खालच्या याने जास्ती पॉवर होतो आणि वरच्या याने कमी पॉवर होतो. आणि बघा इथे माझ्याकडे अगारोचं हँड ब्लेंडर, त्याच्यामुळे फार जास्ती भांडी भरत नाही, एकाच भांड्यात सगळं होऊन जातं. सो विस्करच्या हेल्पने मी इथे 5 मिनिटात माझी कॉफी तयार केली. आता बघू शकता तुम्ही 5 मिनिटात किती छान फ्रोथ येतो आणि मस्त असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. आणि बघा आता इथे कॉफी ब्लेंड करून तयार आहे. फक्त याच्यामध्ये गरम दूध ॲड केलं की कॉफी रेडी. आणि मला आणि रोशनला अशी फेटलेली कॉफी खूप आवडते, म्हणून आम्ही अशी ब्लेंडेड कॉफी नेहमीच बनवत असतो. सो यामध्ये दूध ॲड करून घेतलं आणि ते छान मिक्स करून घेतलं. कपामध्ये गाळून आपली कॉफी तयार झालेली आहे. काय बरं, तू का बरं नाही पिऊ शकत? हो का? तू का बरं नाही पिऊ शकत? पण अजून तू छोटी पण आहे का? कशी आहे तू? कसं? म्हणून नाही पित का तू? तू एवढी गुडगुल कशी झाली ग नानू?
बरं मला सांग, तुझी झोप झाली का? कोणाबरोबर झोपली होती तू? बाबा नाही मम्मा सोबत. इतकं कन्फ्युजन कसं काय तुला? मी तुझं सोबत. अच्छा. आणि झोपायच्या वेळेस मम्मा तुला कोणती गोष्ट सांगते? खूप जायची. अजून कोणती सांगते? तू पियाची. बरं ती टोपीवाल्याची गोष्टीची सुरुवात फक्त तू सांगा, ते खूप क्यूट वाटते. ठीक आहे. तर मग ते कसे म्हणते, एक होता तो काय करायचा? झोपता झोपता हे करायचं. एक होती झोपता झोपता काय करायचा बेटा तो? फिरायचं पण येतं मला. हा फिवायचं पण येतं तुला. हा तेच म्हणून दाखव. काय म्हणते? तर एक होता. नाही तिथे करायचं बेडरूम मध्ये. ओ ते बेडरूम मध्ये करायचं असतं. आणि बेटा एखाद्या दिवशी हॉलमध्ये बोलली तर काय होते मा स्टोरी? नाही जमत का तसं? नाही काय बरं? हे पिणे ना म्हणून मम्मा बाबा पित होते. मम्मा बाबा पित असते कॉफी? हो. बरं तू एवढी गुद्दू गर्ल आहे का मा? हो. अश बाबा. बरं मला एक सांग, एक होता आजच्या, बरं मी काय म्हणते, आजच्या दिवस हॉलमध्ये सांगून दे, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. मला सांगते ती. एक होती आजी बाई नाही ना टोपीवाल्याची हा. सांगू. हा. एक होता टोपीवाला तो काय करायचा? रंगबिरंगी सुपर फेटा फिरायचा. त्याचे पण येते तिला. हो. तिला येते का मग फिरायचा? हो, बर. रंगीबेरंगी सुपर फेटा आणि त्याचे पण येते तिला. हो. आणि मग गावोगावी जाऊन झोपला. झोपला. हे नानूची चुकी नाही आहे. ह्याच्यात आमची चुकी बेटा. ते चुकी सुटतो की आणि ते कसं नानू बघतो तर काय? नाही बटाटा काय हे तर बाया बघतो तर काय सगळ्या टप्या. बाया मग कुठे कुठे बघतो नानू तो? इकडे इकडे. अच्छा असं असं करतो का? ओके. आणि त्याला टोप्या कुठे दिसतात मग? सगळ्या डब्या मग त्यांनी घेतला. आपली गोष्ट झाली. आपली गोष्ट झाली का बेटा? हे आपली गोष्ट झाली हे असं म्हणण्यामध्ये नानूची अजिबात चुकी नाही आहे. आम्हाला दुपारी झोपताना, रात्री झोपताना तिला स्टोरी सांगावी लागते. आणि झोपायला इतका उशीर झालेला असतो ना, आम्हाला एवढा कंटाळा आलेला असतो, तर आम्ही तिला शॉर्टकट गोष्ट सांगतो आणि असं म्हणतो आपली गोष्ट झाली. म्हणून पण नानू पण शॉर्टकट गोष्ट शिकली आहे. आम्ही 2-4 सेंटेन्सेस स्किप करून करून तिला सांगतो. पण सगळ्यात बेस्ट पार्ट काय माहिती आहे का? त्यात तर ती काही गोष्टी इतक्या क्यूट म्हणते आणि आम्ही नेहमीच तिच्याशी स्टोरी जेव्हा सांगतो तेव्हा तिला इंटरॅक्ट करून सांगतो. हां मग कोण होता, मग ती पुढचं बोलते. सो ते कॉन्व्हर्सेशन होतं फक्त ऐकण्यापेक्षा. आणि मग ती एक गोष्ट खूप छान म्हणते आणि तिला आम्ही कधीच करेक्ट करत नाही. ती म्हणते तो लंगी बिलंगी टोप्या फिवायचा. ते खूपच क्यूट वाटतं मला. म्हणून आम्ही तिला वारंवार विचारतो काय करायचं बेटा टोपीवाला. तर ते एकदम भारी. आणि आम्ही दोघांनी कधीतरी म्हटलं असणार आहे की ते बघ किती मस्त म्हणते फियायचा. तर तिला ते खूप कौतुकानं वाटतं की तिला काहीतरी वेगळं येतं म्हणून ती काय म्हणते मम्मा मला फियायचं पण येतं. सो असं काहीचं आहे. चला आता मी रोशनला हेड मसाज करून देणार आहे आणि त्यानंतरचं पुढचं काय काय तुमच्याशी शेअर करते. तर पुढचा ब्लॉग कंटिन्यू करण्याआधी मी म्हटलं सकाळी शूट केलेली मटन करीची रेसिपी तुमच्याशी आधी शेअर करावी. तर इथे 2 कांदे घेतले होते मी मीडियम साईजचे. त्यानंतर थोडंसं खोबरं घेतलेलं आहे. हे तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं. असा रंग बदलेपर्यंत मी ते भाजून घेतलं. थंड झाल्यावर मिक्सरच्या जारमध्ये काढलं. आणि कांद्या खोबऱ्यासोबतच मी इथे लसण, अद्रक, थोडीशी कोथिंबीर, जिरं या सगळ्या गोष्टी मी इथे घेतल्या आहेत. त्याचबरोबर खडे मसाले मी अगदी कमी प्रमाणात घेतले आहेत आणि थोडेसे तेजपान टाकले आहेत. हे सगळं छान मिक्सरला बारीक करून घेतलं. कढईमध्ये तेल टाकलं. तेल तापल्यावर त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, त्यानंतर थोडासा कढीपत्ता टाकला आणि आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते सुद्धा ऍड केलं. जरी आपण कांदा वगैरे भाजून घेतला होता तरी सुद्धा हे वाटण तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं. थोडासा रंग बदलू द्यायचा आणि त्यानंतरच त्याच्यामध्ये सुखे मसाले टाकायचे. तर त्यामध्ये इथे मी हळद, तिखट, गरम मसाला, धने पावडर या सगळ्या गोष्टी टाकल्या. आणि हे धने पावडर, तिखट, हळद सगळं आमच्या घरात बनलेलं आहे. विकतचं काहीही नाही, त्याच्यामुळे याची चव खूप छान येते.
आता हे सगळे मसाले सुद्धा तेलामध्ये 2 ते 3 मिनिटं परतायचे, त्यापेक्षा जास्ती नाही कारण ते लवकर जळतात सुद्धा. सो थोडंसं मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून इकडे मिक्स करून याच्यामध्ये ॲड केलं, कारण मिक्सरमधला मसाला सुद्धा वाया गेला नाही पाहिजे. असं काहीतरी माझं असतं, तुमचंही असंच आहे का नक्की कमेंटमध्ये. आणि बघा इथे भाजीचा मसाला तयार झालेला आहे. 2 मिनिटं याला मीडियम फ्लेमवर होऊ द्यायचं. छान असं तेल सुटतं त्याला. आता बाजूला मी काय केलं होतं, कुकरला मटण शिजवायला ठेवलं होतं. तर त्यामध्ये थोडंसं अर्धा ग्लास पाणी, थोडासा बारीक चिरलेला कांदा, हळद आणि मीठ, थोडीशी कोथिंबीर असं सगळं टाकायचं. पण मी कोथिंबीर अवॉइड करते कारण अनाया ते सूप पिते आणि तिला ती मध्ये मध्ये कोथिंबीर आली ना तर तिला ते आवडत नाही. सो म्हणून मी कोथिंबीर नाही टाकली, पण तुम्ही सूपमध्ये टाकू शकता. कुकरला मीडियम फ्लेमवर मी 3 शिट्ट्या दिल्या आणि इथे मटण जे आहे ते अर्धवट शिजलेलं असतं. सो ते आता मी या कढईमध्ये मसाल्यामध्ये टाकून घेतलं, छान असं मिक्स केलं. याला झाकून 5 मिनिटं होऊ द्यायचं, जास्ती होऊ द्यायची गरज नाहीये. मीठ टाकायचं राहिलं होतं तेवढं टाकलं. आणि त्याचबरोबर इथे असं काहीसं माझं सूपही तयार झालेलं आहे. तर मटण काढल्यानंतर जे कुकरमध्ये पाणी राहतं ते म्हणजे सूप. जर तुम्हाला सूप आवडत नसेल किंवा तुमच्या घरात कोणी खात नसेल तर तुम्ही याच पाण्याचा उपयोग भाजीमध्ये करू शकता. याने भाजी अजून जास्ती टेस्टी होते. सो अनायाला मी हे सूप देत असते आणि इकडे मटण फ्राय तयार झालं होतं. रोशनने ते त्याच्यासाठी काढून घेतलं आणि त्यानंतर बाकी राहिलेल्या भाजीमध्ये आता मला पाणी टाकायचं होतं, म्हणजे मी मटण करी बनवू शकेल. सो इथे बघा मस्त अशी तर्रीदार भाजी तयार झालेली आहे. आणि ही भाजी बघून कुणाकुणाच्या तोंडाला पाणी सुटलंय नक्की मला कॉमेंटमधून सांगा. आणि भाजीमध्ये पाणी मी गरम टाकलं होतं हे सांगायचीच विसरली होती. इकडे बघा भाकरीचा माझा पहिला अटेम्प्ट होता. मला भाकरी अशा प्रॉपर जमत नाही, पण म्हटलं चला आज आपण ट्राय करून बघू. आणि अशी बऱ्यापैकी छान भाकर मला जमली होती. तुम्हाला कशी वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला जर ती थोडीशी जाडसर वाटत असेल तर आमच्या विदर्भातनं अशीच बनवतात. सो मी तशीच ट्राय केलेली आहे. सो इकडे बघा मस्त असं रोशनसाठी ताटही मी वाढून दिलं होतं. नानू तुला पण पाहिजे का नानू करून? हो. माझं कुठे आहे माहिती का? बेडरूम मध्ये. तुझं कुठे आहे? बेडरूम मध्ये. माझं होऊ दे मग तुला देतो करून. ओके डन. कोण करताय? कोण करते माझी हेड मसाज? मम्मा. आणि नानूची कोण करून देते? बाबा. करेक्ट. आणि तू दूध संपवलं का? तू दूध संपलं तुझं? पटपट पिऊन घे. गुदगुद गुदगुद संपव मग पटकन. संपव. मग हेड मसाज करायची आहे ना तुला? हा? हेड मसाज करायची आहे ना? काय का नानू थकली तू? कशी काय? इथे बाई तुला ना म्हणून नाही थकली. हो हो. झोपून झोपून थकली का तू? हो. इथे टुकून टुकून. इथे टुकून टुकून. देखून. आणि रोशनला ना हेड मसाज किंवा बॉडी मसाज खूप आवडते. अनाया नव्हती तेव्हा खूप पॉसिबल व्हायचं ह्या गोष्टी, पण आजकाल तेवढं होत नाही. पण जेव्हा केव्हा जमेल ना तेव्हा मी त्याला करून देत असते. Show me your hands. Show me your nose. Show me your eyes. Wow, wow. कसं show me your eyes कशी करते नानू? आणि मला तर नाही एक फुलाई. हा सकाळचं एकदम खास होतं. सकाळचं रोशन माझ्या पायाला दाढ लागलं तर ते म्हणते मला आले आले मम्मा तुला तर लागलं, मला तर नाही लागलं. आले आले मम्मा. कसं नानू? कसं नानू? तू मम्माला चिडवत होती का? हो. ही तू काय लागला? बाकी लागलं आणि अजून काय लागलं? नानू मम्मा व्हिडिओ सुरू केला की कशी म्हणते ग? गुड मॉर्निंग. साहेबाचे. आणि असं कोण म्हणते नानू? असं आहे बा ते. तू. हो ना? आजी मम्मी म्हणते तू. आजी मम्मीला म्हणते तू. अरे बापरे. तुझं काम मी गुल्ले गुल्ले करते. आता नाही थांब मम्मा हेड मसाज करते नंतर. म्हणतात हे नाही. हे बॉय ना. नाही नाही म्हणते तुमचं. तुमचं नाही माहित तुला? अरे अरे माझं माहिती. तुझं माहित आहे? हो. हे तुला कसं आलं ग माझं आणि तुझं? हा एवढीशीच आहे तू. तुला माहित आहे का तुझ्या एवढं आम्ही होतो की नाही, असं माझं तुझं काही नव्हतं. जे मम्मा बाबाचं तेच आमचंही होतं. कच्चा नाहीये व्यवस्थित. कच्चं बिच्च नाहीये. खा. त्यावेळेस केस मस्त आहे बाबा.
शिल्की शिल्की हो का नानू? को है खा ना बेटा. हे काय तो तू सांग. कडी हा? कडी तो तुझी तू मम्माला नानू मम्मा मने मी हो म्हणते. हो का पिंकी पिंकी दीदी झालं कसं झालं? पिंकी पिंकी दीदी पिंकी पिंकी. आपण दोघांनी काय घातलं? शर्ट टी शर्ट. कसा? कोणत्या कलरचा? T-shirt. कोणत्या कलरचा? पिंक वाला पिंक वालं. सो मला आता लक्षात आलं की इनी पण पिंक घातलं, मी पण पिंक घातला. तो पण कोइन्सिडन्स होता. आणि मला हे पण लक्षात आलं की मागचे 3 दिवस झाले आपण पिंकच घालतोय. अरे बाबाडे, अरे बाबाडे. थँक्यू. ऑब्बी लागलं का? चपातलं आता पल्ली होती माझी पडली होती का बेटा? उचलून टाकायची मग. उचलून टाक उचलून टाकली ना. हां. सो मी पिंकच घालते मागच्या 3 दिवसापासून. हो ना नानू? मम्मा नुसतं पिंक घालते. मम्माला लक्षातच नाही आलं. असं आहे बात आहे. हे कुठनं शिकली नानू तू? अशी दिशा होती ना कोण म्हणत होती? दिशा दीदी हो का? आणि ते कशी म्हणते का नानू तू? आंबा कापू का? वेदात व्हिडिओत हो. वेदून नाही म्हणायचं दिशाला म्हणून दाखव ओके त्रिशाला कशाला तू मला म्हणून दाखव. काय काय आहे आंबा आम्हा का फुका आम्हा का फुका काय कशी दादाला बुबी आंबा का फुका काय कशी दादाला बुबी खाऊ ती कुठनं शिकली माहिती नाही. म्हणजे ती सांगते की मला त्रिशाने शिकवलं, पण तिने अर्धे सेंटेन्सेस खाऊन टाकले असणार आणि बाकी ती म्हणते आंबा कापू का, काय करशील, खाऊन टाकीन एवढा म्हणते. आणि ती कंटिन्यू दिवसभर बडबड करत राहते अशी काहीतरी काहीतरी. काही नाही, तुला कोणी आवाज बिवाज नाही दिला. तो दिलबानी नाही, बाबाने आवाजच नाही दिला. बाबाने आवाज दिला का? हो का? दिला का तू? बापरे, हिला आला, मला नाही आला. आणि आता 7:30 वाजले आहेत. मी तयारच आहे. ॲक्च्युली मी मगाशीच तयार झाली कारण आम्हाला बाहेर जायचं होतं. ते कुठे काय मी सगळं सांगते तुम्हाला. पण त्याआधी ना ही कमेंट वाचून मला इतका आनंद झाला आहे की मी तुम्हाला शब्दांमध्ये सांगू शकत नाही. आणि मी तिला रिप्लाय पण केला की मला कळत नाही आहे की मी तुला रिप्लाय काय करू, की कोणीतरी माझ्यासाठी इतकं छान लिहिलं. सगळ्यात आधी तर माझ्यासाठी लिहिलं इथपर्यंत ठीक आहे, पण तुम्ही खूप छान लिहिता. म्हणजे तुम्ही कविता वगैरे करत असणार बहुतेक, असं इतकं छान लिहिलं त्याच्यावरून मला वाटतं. सो मला ते ॲप्रिशिएट करावं वाटलं की तुम्ही खरंच खूप छान लिहिता. आणि त्यातल्या त्यात तुम्ही ते माझ्यासाठी लिहिलं आहे हे वाचून मला खूप छान वाटलं. आणि त्याचबरोबर अनुयोग, मला माहिती नाही तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहेत, लहान आहे, आय एम सो सॉरी. पण फक्त आता मला जे नाव तिथे दिसतं त्याच्यावरनं मी बोलते. अनुयोग म्हणून जे कोणी आहेत ना, त्या खूप छान कॉमेंट्स करतात. नेहमी पॉझिटिव्ह कॉमेंट्स असतात. नेहमी काहीतरी एनकरेजिंग असतं की तू असं कर, हे आम्हाला छान वाटते, यू कीप इट अप वगैरे वगैरे. सो सगळ्या तुमच्या छान छान कॉमेंट्ससाठी परत एकदा थँक्यू सो मच. आणि मला अजून एक कॉमेंट आली होती त्याच्यावर सांगते की ही रिंग ना, मी मागच्या ब्लॉगमध्ये बोलली होती की ही रिंग मला काही प्रॉब्लेम नाही, समजा मोती घालायला मी घालू शकते. सो मला त्यांनी म्हटलं, मला त्याच्यावर हसायला आला. ॲक्च्युली मी रिप्लाय पण केला, पण तरी पण मला बोलावं वाटलं याच्यावर, की त्यांनी म्हटलं की ज्यांचा रागीट स्वभाव असतो, जे कोणी गरम स्वभावाचे असतात ते मोती घालतात, कारण मोती थंड असतो आणि तो आपल्या डोक्याला शांत ठेवतो असं काहीचं म्हणतात. आणि ॲक्च्युली रोशनचं पण म्हणणं असंच आहे की तू खूप गरम आहे, म्हणजे मी लवकर चिडते कुठल्या गोष्टीवर किंवा स्वभाव गरम आहे असं रोशनचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे तुला मोती घालायची गरज आहे असं रोशनचं पण होतं. सो तुम्हाला कितपत वाटतं की हो मी गरम असू शकते आणि मी लवकर चिडत असेल, असं कितपत कुणाला वाटतं नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा, कारण मला ते जाणून घ्यायला आवडेल. आणि म्हणूनच मी ही गोष्ट तुमच्याशी शेअर केली त्या कॉमेंटची. आम्ही चाललेलो आहे एका फ्रेंडकडे. आता त्यांनी काहीतरी एक नवीन गोष्ट सुरू केली आहे, ते मला तुमच्याशी शेअर करायचं होतं. तर ॲक्च्युली ते पुणेकरांसाठीच आहे, म्हणजे पुणेकरच त्याचा लाभ घेऊ शकतात किंवा ते ट्राय करू शकतात. तर मला त्यांनी म्हटलं नाही की तू ब्लॉगमध्ये सांग किंवा प्रमोशन कर असलं वगैरे काही, पण मला स्वतःहून वाटलं मी सांगायला पाहिजे. कोणीतरी काहीतरी स्टार्टअप केलेला आहे, पण मी म्हणेल मस्ट ट्राय, कारण आता आम्ही तेच ट्राय करायला चाललो आहे. तर त्यांनी ना एक क्लाउड किचन सुरू केलं आहे. एकदम दोघं
नवरा बायको खूप होतकुरू आहेत, काहीतरी नेहमी ट्राय करतात. आणि क्लाउड किचन पण सुरू करण्याचा जो हे आला म्हणजे आयडिया आली ते कुठनं आली, तर रोशनचा लग्नाआधी कॅफे होता. तो कोरोनामध्ये बंद झाला, पण त्याआधी कॅफे होता आणि तिथे तोच घनश्याम नाव आहे त्याचं, तोच सगळं हँडल करायचा कॅफे. त्याच्यामुळे त्याला बऱ्यापैकी आयडिया होती की ह्या सगळ्या गोष्टी बनवतात कुठे, रॉ मटेरियल कुठून घ्यायचं आणि सगळं. सो त्याची बायको जी आहे ती खूप सुगरण आहे आणि तिला खूप आवडतं ह्या सगळ्या गोष्टी करायला, आणि ती सुद्धा विदर्भाची आहे. त्याच्यामुळे आमच्या इथली जशी टेस्ट असते ना, म्हणजे माझ्या हातातली तशीच तिची काहीशी असते. साबुदाणा खिचडी आहे, मॅगी किंवा फ्राईज किंवा पास्ता, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पास्ता. ॲक्च्युली रोशनच्या कॅफेमध्ये जो पास्ता होता तो खूप टेस्टी होता आणि सेम पास्ता ते बनवतात, तर तो मला टेस्ट करायला जायचा आहे. मला रोशनने एकदा खाऊ घातला होता आणि तेव्हा मला खूप आवडला होता, म्हणून म्हटलं की आता ते बनवत आहेत, म्हटलं मी पण येते आणि मला तो टेस्ट करायला जायचा, म्हणून आम्ही त्यांच्याकडे चाललो आहे. पण तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर मला डिटेल माहिती नाही, मी तिथे जाऊन त्यांना विचारून सांगते. झोमॅटोवर आहे त्यांचं किचन, मी डिटेल्स ना इथे बाजूला मेन्शन करते त्यांचे, म्हणजे काय नावाने सर्च करायचं वगैरे, आणि मेन्यू कार्ड पण टाकते. तुम्हाला यातल्या कुठल्या गोष्टी ऑर्डर करून पाहायच्या असेल पुण्यातल्या पुण्यात तर तुम्ही करू शकता ट्राय. मला एवढंच वाटलं की चला कोणीतरी काहीतरी नवीन सुरुवात केलेली आहे तर आपण आपल्या फॉलोअर्सशी शेअर करूया, त्यांना पण मे बी आवडेल काहीतरी ऑर्डर करायला आणि यांना पण काहीतरी छोटी मोठी हेल्प होईल, आणि म्हणूनच या उद्देशाने मी तुम्हाला हे सांगते आहे. सो चला आता तिथे जाऊन भेटते आणि दाखवते मग ती कशी काय बनवते. आणि मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की येण्यासाठी मी गॉगल ऑर्डर केलेला आहे आणि तो गॉगल आला होता. सो तो घ्यायसाठी आम्ही कालच गेलो होतो. ती छोटीशी क्लिप म्हटले याच ब्लॉगमध्ये आपण ॲड करूया. आणि हाच तो गॉगल होता जो टायटनचा आहे आणि मला दोघांना खूप आवडला होता. आवडला का तुला? घ्यायचा मग? हां पक्का पक्का प्रॉमिस? नाही, मला आवडते. मी रोशनला तेच म्हणून राहिली, मला हे सोसायटी गोकुलधाम सोसायटीमध्ये आल्यासारखं वाटते मला. आणि बघा एक गोष्ट मी तुम्हाला सांगायची विसरलीच की प्राची केकसुद्धा देते, ती होम डिलिव्हरी देते केकची आणि खूप सुंदर असे केक ती बनवते. पाहिजे तसा कस्टमाइज केक बनवून मिळेल. अनायाच्या बर्थडेचा जर तुम्ही केक बघितला असेल तर तो प्राचीनेच बनवला होता. मी खाली कॉन्टॅक्ट डिटेल्ससुद्धा मेन्शन करते आणि बाकी त्यांचं झोमॅटोचं पेज वगैरे पण मेन्शन करते. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. आणि आमच्यासाठी इथे पास्ता बघा मस्त असा तयार झाला होता. सुपर टेस्टी. आम्ही बसलोच होतो तेवढ्यात त्यांना झोमॅटोचे 2 ऑर्डर आले. तिने पटपट ऑर्डरसुद्धा बनवून दिले आणि आम्हालाही तेच खायला दिलं. खूप छान झालं होतं सगळं. आणि यासोबतच मी आजचा व्लॉगही संपवते. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या अशा एका छानशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला सगळी नोटिफिकेशन्स वेळेत मिळतील. आणि हो, सोबतच हाईप पण करा. बाय बाय.